अहिंसामधलं वैशिष्ट्य लक्षात आलं का? दोन्हीही जर चेतन असतील म्हणजे बुद्धिजीवी असतील तर हिंसा तिथं दोष घडतो, पण एक जर नसेल तर ती हिंसा वेगळ्या प्रकारची होती. ती हिंसा इथे नाही. म्हणजे शेतकरी आता शेती करतो, तो झाडाची वगैरे हे करतो, ती हिंसा वेगळी. चेतन चेतनाला म्हणजे ज्याला निष्पत्ती आहे पुढच्याला आणि आपल्याला बी निष्पत्ती आहे, दोघाला निष्पत्ती असते. अमानित्व मदंभित्व महिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मा विनिग्रह. हे चल रे बाळा. आणि असं म्हटलेलं आहे की ममैव अंशो जीवलोकी, माझा अंश जीव लोकामध्ये आहे. या ठिकाणी गडबड हीच होते, माझा अंश म्हणजे कोण? कारण इथं चेतना, त्याला चेतनत्व देणारी जी शक्ती आहे ती या जीवलोकामध्ये माझी आहे. कारण मयाध्यक्षेन प्रकृती सुयेते सचराचरम, हे याचा संबंध न जुळवल्यामुळं शेवटपर्यंत हा गोंधळ उडत राहतो. फक्त ब्रह्मविद्याशास्त्रात हा संयोग जुळून आलेला आहे की तो जो अंश आहे तो अंश आणि ही जी चेतना आहे चेष्टकत्व करणारी ही चेतना, त्यांना सुद्धा या चेतनाचा अर्थ कबूल आहे की शरीर आणि अंतःकरणे एक प्रकारची चेतना शक्ती, एक प्रकारची आत्मा नाही म्हटलं त्यांनी, एक प्रकारची. म्हणजे याचं वेगळं प्रस्थान त्यांनी मांडलेलं आहे. आणि म्हणूनच 15व्या अध्यायात पुढे येत आहे की ममैव अंशो जीवलोकी. दंडोत बाबा. बाबा 36 विभागामध्ये पिंडस्था का बरं घेतल्या नाही? 36 विभागच नाहीत. नाही, ह्या चेतनामध्ये पिंडस्था येऊन जातात दादा, बरोबर आहे. पिंडस्था तथा संलग्न असं म्हणलेलं आहे. चेतनामध्ये पिंडस्था, हो, त्या चेतनावर बसविलेला अर्थ. हां, वास्तविक पाहायला गेलं तर चेतना फक्त ही एकच आहे. आणि प्रकृती ज्याला म्हणतात ती चेतना प्रकृती इथं आहे. म्हणजे एक चेतन प्रकृती, एक जड प्रकृती, जे 7व्या अध्यायात 2 प्रकृती सांगितल्या. ती चेतन प्रकृती म्हणजे पिंडस्था आणि अधिष्ठान, ते चेतन प्रकृतीत आले. पिंडस्था संलग्न, संलग्न वेगळं घेतलं त्यांनी, चेतना इथं वेगळं घेतलं. तिथं त्यांनी नाही का त्या 2 प्रकृतीमध्ये 7व्या अध्यायामध्ये दुसरी जी प्रकृती देखील सांगितली पराप्रकृती, त्या पराप्रकृतीमध्ये हे पिंडस्था अधिष्ठान हे त्याच्यात घेतलेले आहेत. सर्वस्य चाहम हृदयसन्नी, हो, चेतनानं, चेतनाच्या उपाधीनं किंवा सूक्ष्म रूपाने सगळीकडे परमेश्वर भरलेलाच आहे. अमानित्व. तर अमानित्व, अदंभित्व, अहिंसा, शांती, आर्जवम, आचार्यांची सेवा, शुद्धता, स्थिरता, आत्मविनिग्रह, इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एव च जन्म मृत्यु जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. आणि आता इथून पुढं ज्ञान सांगत आहेत नाही का? हां, ज्ञान सांगायचे बरोबर. जो ज्ञान प्रबोध ग्रंथ आहे तो या 5 श्लोकावर आधारित आहे. 13व्या अध्यायातल्या या 5 श्लोकावर ज्ञान प्रबोध हा ग्रंथ आधारित आहे. आणि हे 5 श्लोक म्हणजे अमानित्व, तर ते आता या ठिकाणी सुरू व्हायलेत. तर काय म्हटलं पहिला सुरू? अमानित्व म्हणजे मान मान्यतेचा अभाव असला पाहिजे. पहा, आता हे ज्ञान द्यायले तुम्हाला, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं ज्ञान दिलं. आता ते उमटवून द्यायलेत की या जीवात्म्याला या शरीरामध्ये आल्यानंतर मान मान्यतेचा अभाव झाला पाहिजे. अदंभित्व, मोठेपणा आल्यानंतर माणसाला भरलेपणा येत असतो, त्याला म्हणतात दांभिकपणा. तो दांभिकपणा पण नसावा. आणि अहिंसा,
कोणत्याही प्राण्याला, कोणत्याही पुरुषाला किंवा प्रकृतीला आपल्या निमित्तानं दुःख होऊ नये, म्हणजे अहिंसा. म्हणजे हिंसा म्हणजे वनस्पतीचे पान तोडणं सुद्धा त्या वनस्पतीला दुःख देणं आहे. म्हणून त्या जीवात्म्यानं त्याला कुठलंही दुःख देऊ नयेत. वनस्पती लांब राहिली, शेतकऱ्याला करावं लागल, परंतु माणसानं किमान दुसऱ्या माणसाला तरी दुखवू नये, कारण निष्पत्ती आहे माणसाला. त्यांना निष्पत्ती नाही, त्यांचा भाग वेगळा. अहिंसा शांती. अहिंसामधलं वैशिष्ट्य लक्षात आलं का? दोन्हीही जर चेतन असतील, म्हणजे बुद्धिजीवी असतील, तर हिंसा तिथं दोष घडतो. पण एक जर नसेल तर ती हिंसा वेगळ्या प्रकारची होती. ती हिंसा इथे नाही. म्हणजे शेतकरी आता शेती करतो, तो झाडाची वगैरे हे करतो, ती हिंसा वेगळी. चेतन चेतनाला, म्हणजे ज्याला निष्पत्ती आहे पुढच्याला आणि आपल्याला बी निष्पत्ती आहे, दोघाला निष्पत्ती असलेली अहिंसा असावी. या ठिकाणी अभिप्रेत काय आहे की जिथे दोघांनाही निष्पत्ती आहे आणि माणसाला बुद्धी असल्यामुळं माणसाला निष्पत्ती आहे, तर म्हणून माणसानं माणसाला दुखवू नये. शत्रू असो, मित्र असो, वैरी असो, कोणी असो. पिंडस्थेचं युक्तत्व असलेल्याला नाही का मग? पिंडस्थेचं युक्तत्व असलेल्याला. आणि पिंडस्थेचं युक्तत्व नसलं तरी परंतु त्यामध्ये चेतना आहे, त्यामध्ये जीवात्मा तर आहेच. त्या म्हणजे प्राणी, दुसऱ्या प्राण्यात आणि मनुष्यात फरक पडेल ना. दुसऱ्या प्राण्यात आणि मनुष्यात फरक पडेल ना, असं. बरोबर म्हणून आहे. युक्तत्व पिंडस्थ अधिष्ठान हां नसतं. हां. बरोबर आहे. शांती. आणि आपल्याला जर कधी दुसऱ्याकडून त्रास झाला, समजा अहिंसा हे झालं पुढीलावर, आता आपल्या बाबतीत आपल्याला जर पुढीलाने दुखवलं तर आपण काय करायचं? आपण पुढीलाला दुखवू नयेत, पण पुढीलाने आपल्याला दुखवल्यावर म्हणायचं का तू आधी मला एक शिवी दिली, मी तुला 10 शिव्या देतो? असं नाही. मग आपल्या बाबतीत सांगतात, म्हणजे एक स्वात्मिनी एक परस्मिनी. परस्मिनी काय करावं तर अहिंसा बाळगावी, स्वात्मिनी काय करावं तर शांती. हे स्वात्मिनी परस्मिनी सांगायलेत. स्वात्मिनी काय? क्षमा. तुम्ही त्रास दिला तरी काहीच नाही, तुम्ही दुखवलं तरी काहीच वाटून येत. नाहीतर आम्ही लगेच म्हणतो याचा कधी खाना खराबा होईल. हे आमचं सर्रास शब्द चालतात, खाना खराबा, म्हणजे त्याला दारिद्र्य कधी येईल. पण असं म्हणू नयेत. ऋषीला सुद्धा हा काय आहे आदेश आहे की तुम्ही सुद्धा कोपिष्ट होऊ नयेत. कोपिष्ट झाले की तुमची तपश्चर्या गेली. म्हणून तमोगुण नसावा, आणि साधूला तर नसावाच नसावा. पण सगळ्यात मोठी गोष्ट आहे की जितकं आमच्या ठिकाणी वैराग्य येतं तितकाच तमोगुण लय वाढतो, आकाशाला जाऊन भिडतो. म्हणजेच त्या वैराग्याला काळीमा फासली. कारण ज्ञान भक्ती वैराग्य एक आहे मोचके आणि एक आहे अमोचके. जिथे वैराग्यामध्ये तमोगुण आला की ते अमोचके, संपलं, त्या वैराग्याचा अर्थ नाही उरत. म्हणून ज्ञान भक्ती वैराग्य हे चांगलं जितकं आहे तितकंच ते आपल्याला खाली बुडवतं. पण शांती. शांती म्हणजे हे क्षमाशील. स्वात्मिनी काय? क्षमाशील. दुसऱ्याकडून आपल्याला जर त्रास झाला तर क्षमाशील. आर्जवम म्हणजे मन माणसाचं सरळ बुद्धीनं असावं. कारण का काही ठिकाणी काय होतं, कसलाही जरी विचार केला, एकाला सुखावह होतो तर तोच विचार दुसऱ्याला दुःखावह होत असतो. पहा मनाची कंडिशन कशी आहे. मी जर समजा हा चांगला म्हटलं की त्याच्या सोबतचे त्याच्यापेक्षा जे स्वतःला श्रेष्ठ मानतात ते दुखवतात. आमच्या समोर त्याला मोठा म्हणला आणि त्यांना मोठं म्हणावं तर भेदभाव होतो. म्हणून मनाची सरळता, सरळतेतून ते जरी दुखवले तरी तुम्हाला दोष लागणार नाही, पण मनामध्ये कुटील भाव नसावा. टीकाकारांनी सुद्धा म्हटलेलं आहे की मनामध्ये विशिष्ट हेतू धरून जर जीवाप्रपंचाचा निर्णय करत असाल तर तो दोषावह आहे, आणि सरळपणाने जर करत असाल म्हणजे कोणाला टॉर्चर न करण्याकरता तर तो गुणावह असं म्हटलेलं आहे. आर्जव म्हणजे सरळ मनाची सरळता.
आचार्योपासनम म्हणजे आपल्या निमित्ताची सेवा. आपल्याला जो लाभ झाला, ज्याच्यापासून जितका लाभ झाला त्याची सेवा. शौचम म्हणजे अंतःकरणातली आणि बाह्य दोन्ही शुद्धता. बाह्य शुद्धतेची काय गरज? आपल्या निमित्तानं इतराला त्याचा उपद्रव होऊ नये. म्हणून ते कोरोनामध्ये म्हणतात तोंडाला हे लावा, का? दुसऱ्याला होऊ नयेत. आपल्यासाठी तर आहेच आहे, आपल्यामुळं दुसऱ्याला होऊ नयेत. तर तसंच बाह्यशुद्धता ही आपल्या निमित्तानं दुसऱ्याला त्रास होऊ नये म्हणून बाह्यशुद्धता. अंतर्शुद्धता की आपल्यामध्ये जर शुद्धता नसेल तर आपल्यामध्ये दोषाचा साठा जमा होईल आणि सगळ्याचे दोष आपल्याजवळ जमा होतील. काही नाही, कोणी कोणाचं, जगात सगळे लोक स्वार्थी आहेत असं म्हणायला लागतो. अरे जग लोक स्वार्थी आहेत, तू तुझं पहा मी किती निस्वार्थी आहे. तर ते देतात सोडून आणि फक्त तिकडंच बोट करत राहतात दुसऱ्याकडं. हे 3 बोटं मला दाखवायले ते विसरून जातात. आजकाल बहुमत आहे. मी जेव्हा असं करतो त्यावेळेस बहुमत काय म्हणतंय की मी निर्दोष आहे, मी दोषी आहे, नाही का? बहुमतानं मी तुमच्याकडे एकच बोट करतो की हे लोक चांगले नाहीत, परंतु 3 बोटाने मात्र मी काय म्हणालो, मी त्याच्यापेक्षा 3 पट जास्त आहे, 3 पट तिप्पट असं. आणि शौचम म्हणून अंतर्बाह्य शुद्धता. स्थैर्यम म्हणजे चंचलता. हे करू का ते करू, असं करू का तसं करू, ते नाही हे नाही आमकं नाही, वा सारखी सदैव काहीतरी चिंता, त्याला स्थैर्य म्हटले. तुम्ही स्थिरता ठेवा, अंतःकरणाची स्थिरता. बाबा, आणि इथे शांती आर्जवम म्हणजे मनाची सरळता सांगितली आणि त्यानंतर अंतर्बाह्य पवित्रता. तर अंतर्शुद्धता आणि मनाची शुद्धता यात काय फरक घ्यायचा बाबा? एक मनाची सरळता आहे, हो, मनाची शुद्धता म्हणजे मनाचा सरळपणा असा. आणि आत परत म्हणतात ते आत पवित्रता म्हणजे काय? अंतःकरण शुद्ध असावं म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार यांचा एकवटा. स्मरणाने शुद्ध होते अंतकर मन, अंतर, आणि बाह्य आचरणाने शुद्ध होतं ते झालं शरीर. अंतर्शुद्धता आणि मनाची शुद्धता. मनाची शुद्धता आणि अंतर्शुद्धता. मनाची सरळता असं म्हणलेलं आहे, आणि अंतर्शुद्ध आणि बाह्य शुद्ध. पंखा बंद करा, घसा सुकायलाय माझा. पंखा बंडू, पंखा बंद करा. तर मनाची सरळता आणि अंतर्शुद्धता म्हणजे चातुष्ट्याची शुद्धता. कारण बुद्धीनं सुद्धा नाही का, चित्तानं सुद्धा नाही. शौच म्हणजे शुद्ध होणे. हो, शुद्ध हे परमेश्वराच्या स्मरणाने अंतर्शुद्ध होते, आणि स्मरणाचा कुठे विषय आला बाह्य इथे? आचरण केल्याने बाह्य शुद्धता. स्मरणाचा विषय नाही आला इथे. शुद्ध कशाने होते? शौचम याच्यामध्ये बाहेर ज्ञानाने. शुद्धता धरलेली, बाहेर ज्ञानाने होईल ना. बाह्य शुद्धता. हो, मग बाह्य शुद्ध कशामुळे होईल? आचरणानेच होईल ना. ज्ञानाचं कार्य वर्तल्याच. हा तसं जरा, परंतु बाह्य शुद्धता म्हणजे एकंदरीत एरवी तर आपल्याला असं कुचिळ मळीन राहायला सांगितलेलं आहे. पण ते कधी एकांतात, जिथं नाही, तुम्ही हो. लोकांतात येतात हो, तरच प्रश्न येतो. आपण सर्वांगीण आहे ना शौचम म्हणजे. हम्म, एकांकातलं धरून आपण आता सध्या तात्पुरतं. हम्म, हम्म. मग मग ते इथं एकांगी आचरणाने शुद्ध. बरोबर आहे. परंतु ते कसं आहे, आचरणाने शुद्धता ही ऊर्ध्वगतीची सुरू झाली, आणि इथं शुद्धता म्हणजे शारीरिक शुद्धता. नाही, ज्ञानाचं कार्य आहे ना बघ. हे ज्ञान म्हणलेलं नाही ना. अमानित्वम अधमवित्वम अहिंसा शांती आर्जवम. एरवी तर शुद्ध पुष्कळ लोक राहतात. आणि अंतर्शुद्धता कोणती मग? स्मरणानं म्हणता का? मनाची शुद्धता. आणि ती बाह्य आचरणानं. ठीक आहे,
तेही बरोबर आहे ना, कारण एक पक्षाचा अर्थ आहे, सिद्धांत नाही. हो बरोबर आहे. सिद्धांत कोणताही सांगा मग. बाबाचा आणि आमचा असू द्या दादाचा, पक्ष. बाबाचा आणि दादाचं बाबा वेगळं वेगळं झालं. बाबा निदान विचार लागले आणि दादा मेडिकल सांगितलं. बाबा अंतर्शुद्धता म्हणजे ते विचार लागले ना तुम्हाला, आणि दादा म्हणतात कशानं होत आहे, ते चातुष्ट आणि मन हे विषय होता, ते होतं बाबाचं. पण दोन्ही बरोबर आहेत ना, कारण कसं इथं ज्ञान सांगायलेत ना, त्यांनी ते प्रतिपादन केलं ना. बा ज्ञान जर असेल तर त्यामुळं मग ज्ञानाच्या दृष्टिकोनातून अंतर्शुद्धता आणि बाह्यशुद्धता, नाही का, या दोन्ही गोष्टी त्या शौचममध्ये यायलाच पाहिजे. आणि जिथे आपल्याला ज्ञान नाही, सर्वसामान्य माणसं आहेत, त्यांच्यासाठी स्नान वगैरे ही बाह्यशुद्धता, आणि अंतर्शुद्धता म्हणजे कोणाशी द्वेष, राग, द्वेष, काम, क्रोध हे ठेवू नयेत, हे सरळ सरळ व्यवहारामधलं. पण ज्ञानाच्या दृष्टिकोनातून म्हटलं तर तेच धरावं लागेल, कारण ज्ञान विषय चालू आहे. असं आहे. स्थैर्यम म्हणजे स्थिरता. काही असो, चांगलं असो, वाईट असो, सुख असो, दुःख असो, स्थिरता, त्याच्यामध्ये विचलित होऊ नये. आणि आत्मविनिग्रह म्हणजे, आता इथं आत्म म्हणजे आपला, आपला म्हणजे काय, या इंद्रियाचा, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, याचा विनिग्रह म्हणजे संयम असावा. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एव च जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. आणि इंद्रियार्थेषु वैराग्यम, इंद्रिय हे शरीराचे, आणि इंद्रियार्थ म्हणजे इंद्रियाचा विषय. इंद्रियार्थेषु म्हणजे इंद्रियाच्या विषयाच्या बाबतीत. आता इंद्रियाचे विषय कसे, डोळ्यानं पाहणं, मग चांगलपणा, वाईटपणा, नाही का, सुंदर किंवा कुरूप, हे काय डोळ्याचे विषय. तसंच त्वचेचे विषय, थंड गरम, असे प्रत्येक ज्ञानेंद्रियाचे जे विषय आहेत, तर त्या विषयामध्ये लोलुप्यता नसावी, कारण इंद्रिय त्या विषयाचं ज्ञान घेतात, पण आपल्याला त्याची गोडी नसावी, त्याच्यामध्ये अभिरुची नसावी. सहजगत्या उपलब्ध होत आहे, काही हरकत नाही, पण त्याच्यामध्ये लोलुप्यता नसावी. नाही आम्हाला इथं राहायचं नाही, इथं पंखा नाही, ही लोलुप्यता झाली. नाही आम्हाला इथं येता येत नाही, इथं सोय नाही म्हणे कशाची, बाथरूमची, कशाची, मग ही लोलुप्यता झाली, नाही का. हां, आवश्यकता असते तिथपर्यंत ठीक आहे, परंतु त्याच्याविषयी अधिकच अभिरुची ती नसावी. इंद्रियार्थेषु, मग ज्ञानेंद्रिय असो वा कर्मेंद्रिय असो, त्यांच्या विषयाच्या बाबतीत विरमता, ते वैराग्य. अनहंकार आणि अनहंकार, पुन्हा आपल्यामध्ये आपण जे कर्तृत्व करतो त्याचा लगेच आपल्याला अहंकार यायला लागतो. म्हणजे मला माझ्याजवळ ज्ञान आलं की लगेच मी श्रेष्ठ म्हणून अहंकार येतो. हा अहंकार नसावा. किंवा मी वैराग्य करतो, लगेच मला एवढं वैराग्य येतं की पुढे साधनवंत आला तर मी असं दाखवतो की मी स्मरणात तल्ली नाही, तुम्हाला दंडवतच करायचा नाही, पुढचा दंडवत करतो. म्हणजे एवढा अहंकाराने तो दांभिकपणामध्ये गेलेला असतो. तो बी अहंकार नसावा. नाही तर बऱ्याच वेळेला रस्त्यानं विरमशील काही वैरागी पुरुष जात असतात, अन्य संन्यासी, तर ते बिलकुलच त्याचं पर्वा करत नाहीत. दुसरं ईश्वरीचं साधन येऊ नाही तर कोणी येऊ, त्याची पर्वा करीत नाहीत. असा अहंकार नसावा. हे माझ्या ईश्वरीचे आहेत म्हणून सगळे साधू त्याला सम वाटावे. पण मोठी अडचण आहे, हा माझ्या वेलीचा नाही, हा माझ्या आश्रमातला नाही, हा आमच्या गुरुला न मानणारा आहे, हा आमच्या गुरुला मानणारा आहे. या भेदभावामध्ये झिरोमध्ये येऊन बसतो तो. मोक्षाचा पूर्णपणे मार्ग त्याचा लुप्त होतो. कारण साधकाला स्पष्टपणे सांगितले की ज्याला मोक्षाची चाड आहे त्याने मुंगिये विरून चिंतावी. तुम्ही तर साधनामध्ये छल करायला लागलेत. साधनाचा छल आहे हा, की तुम्ही माझ्या गुरुचे नाहीत, चला तुम्हाला काही दंडवत करायची गरज नाही, किंवा तुम्ही माझ्या आश्रमातले नाहीत,
किंवा तुम्ही माझ्यासारखे नाहीत, नाही का, कपड्यात भेद, याच्यात भेद, हा भेद नसावाच. म्हणजेच ते जरी करत असतील तरी आपल्यामध्ये नसावा. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. हा झाला अहंकार. बाबा, खरोखर आपल्या या विचाराची गरज पंथामध्ये आहे. नाही, ज्ञान सर्व प्रत्येक जीवाला मानवा पंथ माझा व मी मानवा पंथाचा, असा ज्याच्या मनी भाव तो महानुभाव आहे. खरं सर्व मानवा देव पंथ माझा, माझा मी देवाचा. देव माझा, पंथ नाही, देव माझा मी देवाचा. हो, देव माझा मी देवाचा, आणि देवाचा जो पंथ आहे तो माझा. हा, असं देवाचा जो आहे देव माझा मी देवाचा. हो, आणि हे देवाचे, हे सर्व देवाचे, सर्व देवाचे. मधल्या ज्या वेलीच्या ज्या हा, गटातटाच्या नाही, ज्या हे भूमिका हेच आहे, चुकतं. ह्या भगवद्गीतेनुसार आणि किंवा सूत्रपणानुसार माझे कपडे आता असे आहेत, हे लाल कपडे वालेत, नाही नाही हे नाही माझे. अरे अरे, हे ईश्वरीचं साधन आहे, माझ्या देवाचं साधन आहे, हे तुम्ही का विसरता? नाही नाही, हे काळे कुट्ट कपडे आहेत, हे नाही माझे, हे निवळच असेच आहेत. काय पडलं याच्यामध्ये? लिंगचिन्ह मुद्रा न व्हावी, संपलं. आपल्या अंतःकरणात काही वाटू नयेत, बस. दुसऱ्याला म्हणू नयेत. आपल्या आचार हा स्वतःसाठी असतो. पंथाच्या आचारा विचारावरून योग्यता करून आपला म्हणून टाकावं त्याला. बरोबर आहे. कोण्या कपड्याचं हे पाहू नये, कोण्या नाही, वेलीचं आहे अगदी पाहू. बरोबर. आणि कोण काय करतो ते बी आपल्याला ठेका नाही दिला. कोणी कमी आचार करत असत, नाही नाही हे असेच करतात, ते तसेच करतात, हे अमुकच करत नाही, ढव, हे भेदभाव नसावा. कारण कोण कोण्या कणवेनं, कोण कोण्या आचारानं, कोण कोण्या प्रेमाच्या उपायानं उद्धरून जाईल हे तर मला माहीत नाही. पण मी विनाकारण असं जर धरलं, हा विधी आचरत नाहीत आमचा, मग हे तुच्छ आहे असं म्हणलं तर तुम्हाला किती नरकाची वाट होईल की हो. हा जर समजा पुढचा कणवेचा असला, हा जर समजा तोषाचा असला, हा जर समजा प्रेम उपाय घडविणारा असला, आणि त्याच्या बाबतीत तुम्ही जेव्हा असं मनामध्ये कलुष आणता त्यावेळेस तुमची वाट काय? म्हणून आपण स्वतःला भिवून वागलं पाहिजे, स्वतःला भिवून वागलं पाहिजे. किंवा अट्टाहास नसावा की तुम्ही माझ्यासारखेच व्हा. आता हे आमचे दादाचे, खामणीकर दादाचे लाल कपडे, हो तुम्ही माझ्या पोथीला माझ्यासारखेच करा, हे चूक आहे, हे चूक आहे, नाही का? म्हणजे अगदी जवळून आपल्याला देव जर मिळवायचा असेल तर हे माझ्या ईश्वरीचं साधन आहे, हे माझं आहे. कोणाजवळ काय असेल हे मला माहीत नाही, कोण कोण्या साधनानं कुठपर्यंत पोहोचला हे पण मला माहीत नाही, नाही का? मग मी का बरं असं एकदम हे करू साधनाबद्दल भेदभाव? म्हणून तो साधनाबद्दलचा भेदभाव पुसून काढावा आणि हे सर्व ईश्वरीचं साधन आहे असं असावं. आणि त्यानंतर जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषा अनुदर्शनम. जन्म मरण म्हातारपण रोग या सगळ्या बाबतीत अनुदर्शनम, हे जे सगळे दोष आहेत त्याच्याबद्दल वारंवार विचार केला पाहिजे. हे का, कशामुळं? माझंच पूर्वीचं पाप आहे, किंवा एखाद्याचा प्रसव वाढत असेल तो त्याचा भाग, आपल्याला काय करायचं? परंतु हे माझंच आहे, मी जोडलं म्हणूनच मला योग पुरायला आहे, अशी स्वात्मिनी प्रवृत्ती याच्यामध्ये अत्यंत आवश्यक आहे. म्हणून याचा वारंवार विचार करणे, स्वतःचा स्वात्मिनी, दुसऱ्याचं नको. नाही तर इथं पण गडबड होते. हा, हे काय गीतेत असं सांगितलं आणि हे लोक असे करायले, गेला, चुकला. स्वात्मिनी विचार. जन्म मृत्यू जरा व्याधी, हा हा, आणि त्याचं दुःख. हो, जन्म मृत्यू म्हणजे कसं की आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात का पडलो याचा विचार, किंवा हे जन्म मृत्यू जरा, आणि व्याधी म्हणजे रोग, मला का झाले? तर बाबा मी पूर्वीचं दुखवलेलं आहे, मला पूर्वीचा काय माझा भोग आहे, असं स्वात्मिनी विचार. कारण विचार म्हणायचेत नाही, अनुदर्शनम, याचा पुन्हा पुन्हा विचार करायचा आपल्याला, म्हणजे त्याच्यावर विषय व्यवस्था करता आली पाहिजे. असक्तिरनभिष्वंग पुत्रदार गृहादिषु नित्यांच समचित्तत्व मिष्टानिष्टोपपत्तिषु. पहा, ज्ञान चालू आहे. आणखीन पुन्हा श्लोक राहिलेले 2 श्लोक झालेत. आता तिसऱ्या श्लोकात सांगतात पुत्र दार गृह आदी. आता पुत्र म्हणजे मुलगा, आणि दार, दार म्हणजे घरदार, घर म्हणजे घर, आणि दार म्हणजे, हा दारा शब्द आहे, समासात आल्यामुळं दार झाले. दार म्हणजे पत्नी,
घरदार म्हणजे जड चेतन, घर हे जड आणि पत्नी हे चेतन, घरदार. किंवा पुत्रदार, पुत्र पण चेतन आहे मुलगा आणि पत्नी पण. आणि गृह, गृह याच्यामध्ये जड आलं. आदिशू सगळ्याच बाबतीत. असक्ती म्हणजे त्याच्याबद्दल सुद्धा लोलुप्यता नसावी. जरूर आहे, कारण याला इथं याने असं का नाही म्हणलं की यांच्या बाबतीत वैराग्य म्हणून? कारण आहे की आता हा संबंध वैराग्य त्यांनी कशाबद्दल म्हणलं? इंद्रियाच्या विषयाच्या बाबतीत. पण आता इथं त्यांनी काय म्हणले की याच्यामध्ये म्हणजे अत्यंत लागलेपणा नसावा. ठेवावा लागतोच, परंतु अत्यंत त्याच्यामध्ये गुंतून राहू नयेत, आपलं आयुष्य त्यात गमवू नयेत. थोडक्यात करावं, आपलं कर्तव्य म्हणून करावं, पण कर्तव्यापेक्षा जन्मच त्याच्यात लोटणं हे चूक आहे. कर्तव्यापेक्षा जन्मच त्यात घालवणं कशासाठी? मुलासाठी आणि पत्नीसाठी आणि त्या घरदारासाठी. हे अत्यंत चुकीचा निर्णय. जरूर करा, कर्तव्य म्हणून करा. आपली पत्नी आहे, आपल्या संसारिकांना त्यांना आपलं करायला कर्तव्य म्हणून करावं, पण त्याच्यामध्ये त्यांनी जन्म नका ना घालवू. काहीतरी काळ दिवसातला ईश्वराला बी द्या, थोडा तरी काळ स्मरण तरी करा, एक प्रहर तरी, किंवा सकाळची प्रसाद सेवा करा, देवपूजा, काही आरती, याला तरी वेळ द्या थोडा तरी. निवळ संसारच संसार, आम्हाला वेळच नाही, वेळच नाही, ते असं म्हणल्याने जमतं का? हा क्षणाक्षणाने जन्म संपून जातो. म्हणून पुत्रदार गृहादिषु असक्ती म्हणजे त्याच्यात लेंपितपणा नसावा. अनभिष्वंग आणि ममता करायची असते, परंतु ममतेला काही मर्यादा असते, ममतेला काही मर्यादा असते. तर आता समजा देश पातळीवर विचार केला तर देशद्रोही, आपला जर मुलगा देशद्रोही असेल तर त्याच्याविषयी ममता करणं चुकीचंच आहे. आपला मुलगा कुसंस्कारी आहे, परंतु त्याचाच अभिमान घेऊन चांगल्या संस्काराच्या मुलावर त्याचा आपण आरोप करणं म्हणजे ममता त्याची अधिक असल्यामुळं मनुष्य हे कार्य करतो. म्हणून अनभिषू अंग म्हणजे ममता नसणं. म्हणजे ही ममता कशी? ममता तर लागते, परंतु अतिरेकपणा ममतेचा तो नसावा. इष्ट अनिष्ट उपपत्तीषु म्हणजे इष्ट म्हणजे जे चांगलं आहे ते, म्हणजे जे विधीमध्ये बसल ते. अनिष्ट म्हणजे विकार, म्हणजे इतर जे काही चांगलं नाही ते. याचं नित्यम समचित्तत्व, नेहमीच समचित्तत्व, समभाव असावा. चांगलं वाईटाचा समभाव असावा. आणि म्हणून सर्वज्ञांनी, गोसावी यांनी भिक्षांना सांगितलं का? त्याच्यामध्ये काला करून खा, म्हणजे चांगलं पदार्थ आणि वाईट पदार्थ निवडण्याचा प्रश्नच येत नाही. फार मस्त युक्त्या दिलेल्या आहेत त्यांनी. का सांगितलं त्यांनी? की त्यामुळं आपल्याला इष्ट अनिष्ट याच्यामध्ये काय होऊन जातं? नित्यता, समचित्तत्व येऊन जातं. आणि म्हणून त्याला त्या विषयाचा, तो विषय जरी असला जिव्हा इंद्रियाचा, अन्न, तरी परंतु त्याचा दोष त्याला लागत नाही. आणि म्हणूनच आमचे स्वामी म्हणतात, तसं अन्न तुम्ही सेवन केल्यामुळं तुम्ही नित्य उपवासीच आहात. कारण तुम्ही इंद्रियाला आहार दिलाच नाही, प्राणाला आहार दिला, सगळं घोटाळा एकच करून खाल्ला. म्हणून आमचे स्वामी म्हणतात तुम्ही नित्य उपवासी. मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्त देश सेवित्व मरतीर्जन संसदी. अनन्य योगेन, फार महत्वाचा योग सांगितला. योग म्हणजे आचार, एकनिष्ठ आचार. एकनिष्ठ आचार कोणता? ईश्वर देव मिळविण्याचा, माझा मार्ग वाढविण्याचा नव्हे, ईश्वराचा मार्ग. एकनिष्ठ आचार की मला देव मिळावा. त्यालाच परमार्ग म्हणायचं ना बाबा. हो. आणि एकनिष्ठता म्हणजे इतर देवी देवता जीव यांच्या भक्तीमध्ये न गुंतता एकनिष्ठ योग, हा महत्वाचा भाग आहे. मयी अव्यभिचारिणी भक्ती, आणि माझ्या बाबतीत म्हणजे श्रीकृष्ण भगवंत म्हणतात माझ्या बाबतीत अव्यभिचारिणी भक्ती म्हणजे भक्तीमध्ये व्यभिचार नसावा. व्यभिचार कशाला म्हणतात? म्हणजे जर समजा दोन भाऊ आहेत, दोघा भावांच्या पत्न्या समोर आहेत,
पण दुसऱ्या भावाची पत्नी दुसऱ्याच्या भावाला खेटून जर बसली तर आपलं मन काय म्हणते पाहत मी, लगेच तिथं विकरतात, फार लगे कुठं पोहोचतात. म्हणजे तिथं तुम्हाला कळतंय की कसं आचार असावा. मग आता भक्तीमध्ये सुद्धा ते कळालं पाहिजे की नाही, मी इतर जीव देवता किंवा इतर देवी देवतांची भक्ती करणार नाही, फक्त परमेश्वराचीच करणार. याला म्हणतात एकनिष्ठता. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणाले अव्यभिचारिणी भक्ती, म्हणजे व्यभिचार नसलेली भक्ती, म्हणजे त्याच्यामध्ये मिश्रता नसावी. नाहीतर बाबांनी सांगितलं आणि आता दुसरे बाबा येऊन सांगायला वाहा पाणी पिंडीला, लागले पिंडीला पळायला आमचेच उपदेशी. कारण चमत्कार बहुत बढिया, एवढे लोक ऐकायला हे काय खोटे आहेत का, एवढे लोक चालले तिथं, आपण बी जावा जरासं लोटकाभर पाणी घेऊन. परंतु ही व्यभिचारिणी भक्ती होते, हे लक्षात ठेवायचं. म्हणून एक निष्ठ परमेश्वर भक्तीचाच विचार डोक्यात असावा. उगाच उठले सुटलं इथं अक्षदान तिथं अक्षदा जर करत असेल तर जसं घरामध्ये आपल्याला पत्नीच्या बाबतीत अपेक्षा असते तशीच भक्तीची सुद्धा अपेक्षा तुम्ही ठेवायला पाहिजे. की जसं पत्नीच्या बाबतीत तुम्हाला वाटतंय इकडं तिकडं पाहून येत, परपुरुषाकडं पाहून येत, नेहमी दरवाजा उघडा ठेवून येत, का वाटतं तुम्हाला की दृष्टीनं सुद्धा मळून येत, मग तुमच्या भक्तीच्या बाबतीत का वाटत नाही? भक्ती सुद्धा अव्यभिचारिणी असायला पाहिजे. आणि विविक्त देश सेवित्वम म्हणजे एकांतात बसून आपण राहण्याचा स्वभाव असावा. जनमानसामध्ये रजतम सत्वाचा गोंधळ होत असतो. परस्परांचा रजतमाचा जो प्रभाव असतो तो आपल्यावर होत असतो. म्हणून आपण एकांत. आणि आताही बहुतेक चांगल्या मी शहरामध्ये पाहिलं देवपूजेची रूमच स्वतंत्र करायलेत का, तर म्हणे आम्हाला एकांतात बसता येते म्हणतात. म्हणलं पहा काय विचार यांचे, म्हणजे एकांततेचा त्यांना आता गरज वाटायली. तर विविक्त देश सेवित्वम वेगवेगळा जो याच्यामध्ये भागात राहण्यापेक्षा एकांतात राहण्याचं स्वभाव असावा. जनसंसदी अरती. आणि आता राहिला प्रश्न जनसंसदी, लोकसभेमध्ये किंवा लोकांमध्ये, तिथं अरती म्हणजे त्याच्याविषयी गोडी नसावी. ठीक आहे, जावं लागतं बसावं लागतं, परंतु त्याच्यात अभिरुची नसावी.